नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाइम या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण मूळव्याध आणि अत्याधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील उगिले. डॉक्टर सुनील उगिले यांनी नाशिक आणि मुंबईमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. मूळव्याधीसारख्या आजारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण त्यांनी चीनमधून घेतलंय. डॉक्टर उगिले यांनी भारतात प्रथमच ही उपचार पद्धती आणली आहे, जिचा फायदा आजवर हजारो लोकांना झालाय. गेल्या 21 वर्षांपासून डॉक्टर रुग्णांची सेवा करतायत आणि ते आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा आणि अगदी बेसिक प्रश्न जो प्रत्येकाला पडलेला असतो की मूळव्याध म्हणजे नेमकं काय? बेसिकली मूळव्याध म्हटलं ना, आपल्याकडे एक गैरसमज आहे. स्वच्छ साफ नाही झाली, स्वच्छाला काही त्रास झाला की मला मूळव्याध झाला असं समजलं जातं. पण सायंटिफिक दृष्ट्या किंवा शास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार करायचं म्हटलं तर ज्या भागातून मल बाहेर पडतो त्याला त्या ठिकाणी काही रक्तवाहिन्या फुगून बसतात. युजली काय असतं, मल हा शरीरात वरून बाहेर पडत असतो आणि त्या ठिकाणच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, अशुद्ध रक्तवाहिन्या असतात, ह्या अशुद्ध रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त खालच्या भागाकडून हृदयाकडे घेऊन जात असतात. पण काही कारणामुळे जर आपल्याला स्वच्छ कडक झालेली असेल, साफ होत नसेल, तर आपण जो कुंथतो किंवा जोर लावतो त्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुगून बसतात, त्याला मूळव्याध असं म्हटलं जातं. येस, बिलकुल. आणि शौचावाटे जर रक्त पडलं तर म्हणजे त्यावेळेला त्या व्यक्तीला मूळव्याध झालेला आहे असं समजावं का? हा प्रश्न खरं तर सगळ्यांनाच पडतो. कारण प्रत्येकाला काय असं वाटतं, मला रक्त पडलं म्हणजे मूळव्याध झाला. पण तसं नाहीये. त्या गुदद्वारामध्ये 2-3 आजार असतात. पहिला आजार असतो मूळव्याध, त्यातला एक. नंबर 2चा आजार असतो फिशर. नंबर 3रा आजार असतो, त्याला आपण भगंदर म्हणतो किंवा फिशुला नॅनो म्हणतो. ह्या सर्व आजारांमध्ये संडासच्या जागेवाटे रक्त पडणे, आग होणे किंवा स्वच्छ साफ न होणे किंवा वारंवार जावं असं वाटणे किंवा जोर लावणे अशा लक्षणं असतात. प्रत्येक वेळी मूळव्याधच असं नसतो. मूळव्याध झाला आपण असं कधी म्हणतो, त्या जागेवर जर आपल्याला काही मौसल भाग लागत असेल, जो फुगलेला असेल, तो नेहमी बाहेर लागत असेल किंवा स्वच्छच्या वेळेस बाहेर येत असेल, तर त्याला आपण मूळव्याध झाला असं म्हणतो. येस, बिलकुल. सर, मूळव्याधीची कारणं नेमकी काय आहेत आणि लक्षणं काय आहेत? मूळव्याधीच्या कारणामध्ये आपण आता चर्चा केल्याप्रमाणे स्वच्छाला जोर लावणे, माझ्या दृष्टिकोनातून किंवा वैद्यकीय मी असं समजतो, स्वच्छाला जोर लावणे, स्वच्छ कडक होणे आणि त्याच्यामुळे आपण कुंथून बाहेर काढतो, त्यामुळे तो रक्तवाहिनी फुगून येते. तर माझ्या दृष्टीनं ते मुख्य कारण आहे. मग तसं खाण्यापिण्याची कारणं जर सांगितली तर तसं पाहिजे तर आहारात्मक कारणं आहेत, विहारात्मक कारणं आहेत, तसंच मानसिक कारणं आहेत. आहारात्मक कारणं म्हणजे तेल, तिखट, मसाल्याचं, मांसाहार, अवेळी जेवणे. विहारात्मक कारण म्हणजे जागरण, ताण, तणाव, प्रवास भरपूर करणे, अशा पद्धतीची कारणं म्हणता येईल. पण मला विचाराल तर स्वच्छ त्या जागेचं काम काय, स्वच्छ बाहेर काढणे. जेव्हा तुम्हाला तिथं काही अडचण निर्माण होते ती स्वच्छामध्ये किंवा संडासच्या जागेमध्ये, तर त्याला जे मूलभूत कारणं आहेत ते कारणं असं मी म्हणेल. तर बेसिकली स्वच्छ कडक होणे, ते कुंथून बाहेर काढणे हे मुख्य कारण आहे. बिलकुल. आणि मूळव्याधीची लक्षणं तर आपण आता जाणून घेतलेलीच आहेत, मात्र त्याचे स्टेजेस काय काय आहेत? मूळव्याध मुख्यत्वे करून मूळव्याध हा 2 प्रकारचा असतो. हा बाहेरचा मूळव्याध आणि आतला मूळव्याध. बाहेरच्या मूळव्याधीमध्ये स्वच्छ साफ करत असताना आपल्याला मौसल भाग लागतो, त्याला आपण बाहेरची मूळव्याधी असं म्हणतो. आतली मूळव्याधी म्हणजे बऱ्याच रुग्णांना रक्त पडणं, आग होणं, स्वच्छाला साफ न होणं अशी लक्षणं असतात, पण हाताला काही लागत नाही. मग तेव्हा जर आपण चेक करून पाहिलं किंवा तपासणी करून पाहिली मूळव्याधीच्या आतल्या भागातली, तर त्या ठिकाणी मौसल भाग लागतात. त्याच्या साधारणतः 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज आणि चौथी स्टेज. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये साधारणतः काही तात्पुरती औषधं दिले किंवा रुग्णांनी थोडं आहारामध्ये नियोजन केलं तर कमी होतं. पण तिसऱ्या स्टेजमध्ये आणि चौथ्या स्टेजमध्ये मात्र डॉक्टरांची गरज असते. कारण तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं, तो जो मौसल भाग आहे स्वच्छ वेळी बाहेर येतो आणि स्वच्छ झाली की आतमध्ये जातो. बरोबर. आणि काही चौथ्या स्टेजमध्ये काय असतं, तो बाहेर येतो, ते बाहेरच अडकून बसतो. अशा पद्धतीने त्याच्या 4 स्टेज आहेत. बिलकुल. फिशर म्हणजे नेमकं काय आणि मूळव्याध आणि फिशर मध्ये नेमका डिफरन्स काय? आता आपण चर्चा करत होतो किंवा स्वच्छ वाटे आग होणे, रक्त पडणे, वेदना होणे म्हणजे काहीतरी आहे. हे काहीतरी आहे म्हणजे काय, तर मी आता म्हटल्याप्रमाणे मूळव्याध म्हणजे त्या ठिकाणी मौसल भाग डेव्हलप होणे किंवा तयार होणे, निर्माण होणे, त्याच्यामुळं मार्गामध्ये अडथळा तयार होतो, त्याला आपण मूळव्याध म्हणतो. फिशरमध्ये काय झालेलं असतं, ताण, तणाव, टेन्शन, जागरण, उपवास, अवेळी जेवणे ह्याच्यामुळं स्वच्छ कडक होत असते आणि त्याला आपण शुष्क म्हणतो, ड्राय आणि हार्ड होते. त्यामुळे पेशंट जोर लावून बाहेर काढतो. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी मौसल भाग नसतो, पण तो जोर लावल्यामुळे संडासची जागा जी फाटली जाते, त्या ठिकाणी जखम होते, त्याला आपण फिशर म्हणतो. बघा, लक्षणं सारखे आहेत
पण दोन्हींची ट्रीटमेंट अगदी वेगळी आहे. त्याच्यामुळं आजाराचं निदान खूप गरजेचं आहे. बिलकुल, निदान फार गरजेचं आहे आणि त्यावरचे उपचार देखील त्याहून जास्त गरजेचे Yes, असतात. yes. तर पुढचा प्रश्न माझा हाच आहे की मूळव्याधवरील उपचार नेमके कसे केले जातात आणि कधी केले जातात? आता उपचारामध्ये मी असं म्हणेल, एक साधारण एक स्टेटमेंट करतोय. आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये संडासच्या जागेवर काहीही झालं आणि तुम्ही सहज कुणाला जरी विचारलं तर तो 4 औषधे सांगतो. बरं. आणखी दुसऱ्याला सांगितलं तो आणखी 4 औषधं सांगतो. म्हणजे आपल्याकडं मूळव्याधीसाठी औषधं देणारे खूप आहेत. पण त्यामध्ये काय होतं, लक्षणांचा जर विचार करून पाहिला तर साधारणतः मलबद्धता, जोर लावून बाहेर काढणे, रक्त पडणे, आग होणे असं झालं की आपण कुणाला तरी चर्चा करून काहीतरी औषध घेतो. पण हे जे औषधं देणारे आहेत ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून काय असतं, तुमची स्वच्छ पातळ करून काढली जाते. स्वच्छ पातळ करून काढल्यामुळं त्या ठिकाणी काही घर्षण होत नाही आणि वेदना कमी होतात. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला बरं झालं असं वाटतं, पण तो उपचार नाही. स्वच्छ पातळ करणे हा कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी जे टेक्निकल प्रॉब्लेम तयार झालेला आहे, तिथं जी जागा कमी झालेली आहे, तो जो मंसल भाग तयार झालेला आहे, तो मंसल भाग आपण औषधांनी काढू, आपल्या आहार नियोजनाने काढू किंवा काही उपचारांनी काढू, ह्याला उपचार म्हणेल मी. हां, तुम्ही 4 दिवस औषधं घेऊन काही स्वच्छ पातळ केली आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला त्रास कमी होत असेल तर त्याला उपचार म्हणणार नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण असे काहीतरी मेडिकलमध्ये, जाहिरातीमध्ये, पेपरमध्ये कोणत्या बाबांनी, कोणीतरी शेजाऱ्यांनी सांगितलेले औषधं घेतो आणि 7-8 दिवस आपण स्वच्छ पातळ करतो. त्यासोबत खाण्याच्या काही गोष्टी कमी करतो. त्यामुळं काय होतं, तुमचं पचन चांगलं होतं, स्वच्छ साफ होतो, त्याच्यामुळे संडास मऊ आणि मोकळा होऊन बाहेर जातो. त्यामुळं त्या ठिकाणी जे घर्षण होत आहे तिथं अडथळा तसाच आहे, पण आहे तेवढ्या जागेतून तो स्वच्छ पातळ असल्यामुळे बाहेर पडतो आणि पेशंटला त्रास कमी होतो. पेशंटला वाटतं आपल्याला बरं झालं म्हणून हे औषधं बंद केली बाहेरची किंवा हे जे स्वच्छ साफ करणारी औषधं परत स्वच्छ जर कडक झाला की परत तेच होणार आहे. बिलकुल. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मूळव्याधीचा उपचार म्हणजे त्या ठिकाणी जी अडचण निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी जो मंसल भाग निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे तो जो जागा व्यापतोय तो जागा मोकळा करणे म्हणजे उपचार आहे. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने पेशंटच्या दृष्टीनं काहीतरी वाढलंय आणि काहीतरी काढलंय ह्याच्यापेक्षा मी म्हणेल उपचार म्हणजे पेशंटला अशी सवय लावणे किंवा अशी व्यवस्था करून देणे, त्याचा स्वच्छ विनासायस, एफर्टलेस हा शब्द वापरतोय मी. तो कडक आहे का घट्ट आहे हे महत्वाचं नाही, एफर्टलेस, विनासायस, एका वेळी जेव्हा शरीराची इच्छा होते. बऱ्याचदा काय होतं, आपण आता नाईट शिफ्ट करतो, डे शिफ्ट करतो, फर्स्ट सेकंड असते, आपल्या झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा बदललेल्या असतात, त्यामुळे स्वच्छाच्या वेळा बदलतात. युजली आपल्याला जर फर्स्ट शिफ्ट असेल तर आपण 5 वाजता उठतो, 6 वाजता उठतो, आपल्याला वाटतं स्वच्छ साफ व्हावी, नसतानाही आपण जोर लावून काढतो. ते पण चुकीचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा उपचार म्हणजे काय, तुमचा स्वच्छ, विनासायस, एफर्टलेस तो त्या ठिकाणाहून निघाला पाहिजे. बिलकुल, ह्याला उपचार असं म्हणायला. अगदी बरोबर. उपचाराची खूप छान डेफिनेशन तुम्ही सांगितलेली आहे डॉक्टर. मात्र आपल्या भारतामध्ये मूळव्याधीवरती कुठले कुठले उपचार उपलब्ध आहेत? तसं उपचार म्हणायला तर आपल्याकडे भरपूर उपचार आहेत. तसं मी गेल्या 20-21 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा इंजेक्शन थेरपी होती, की आजही बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. पण बेसिकली मी तुम्हाला काय म्हणालो, आजाराच्या 4 स्टेज आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये उपचार म्हणतो तेव्हा काय करतो आपण, त्या ठिकाणी छोटासा अडथळा निर्माण होतो. तिथं आपण फक्त आहार नियोजन किंवा स्वच्छ मऊ आणि मोकळा कसा होईल त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, दूध, तूप, ताक, काकडी, मुळा, टोमॅटो, वेळचे वेळी जेवण, ताणतणाव, टेन्शन मॅनेज करणे, पाणी भरपूर पिणे, जेणेकरून तुम्ही जे जेवण कराल ते पचन होऊन आरामात बाहेर गेलं पाहिजे. हाच उपचार म्हणेल मी पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये. पण आपल्याकडं काय असतं, कुठंतरी नावं ऐकलेलं असतं, कुठंतरी काहीतरी मिळालेली असते ना, आपण जातो, तो काहीतरी देतो आणि आपल्याला खूप बरं वाटतं. मग बऱ्याचदा काय होतं, बरेच लोकांचं म्हणणं असतं की या डॉक्टरकडे गेले की हा हे सांगतो, तो सांगतोय, आणि त्याच्यामुळं हे असे जे काही छोटे छोटे उपचार आहेत त्याचं प्रोपगंडा वाढतो, त्याच्यामुळं आपण त्याच्या बळी पडतो. तसं करायला नाही पाहिजे. तुमचं निदान केलं पाहिजे. पहिली आणि दुसरी व्यवस्था स्टेज असेल तर तुम्ही आहार नियोजन करा, जेवणामध्ये दूध, तूप, ताक वापरा, तुमचं मानसिक ताणतणाव मॅनेज करा, जेणेकरून तुमचा संडास साफळा होईल. नंबर 3 आणि 4च्या स्टेजमध्ये जेव्हा उपचार म्हणतो, उपचार म्हणजे काय, आपल्याला तो अडथळा दूर करायचा आहे. मग त्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यामुळे तो अडथळा दूर होणार आहे का? काही काळासाठी तो दबणार आहे. इंजेक्शन थेरपी ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये कामाला येते. त्याच्यानंतर IRC म्हणून आहे, इन्फ्रारेड फोटोकॉग्युलेशन आहे, त्याच्यानंतर स्टेपलर आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आता लेझर
नवीन टेक्निक आलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो तो जो अडथळा आहे तो अडथळा नाहीसा करतो कापाकापी न करता. बरं. हे पण खूप सुंदर उपचार आलेत. त्याच्यासोबत गेल्या 20 वर्षापासून आम्ही उपचार करत होतो, पेशंटला बरे होत होतं, पण उपचारापासून पेशंट बरे होण्याचा कालावधी हा साधारणतः 2 ते 3 आठवडे असायचा. बरं. याच्यामध्ये वेदना असायच्या भरपूर म्हणूया आपण, त्याच्यानंतर रक्तस्राव असायचा, ड्रेसिंग असायचे, बरेच पथ्य पाणी असायचं. त्याच्यामुळे पेशंटला असं वाटायचं की उपचार केला तरी हाच त्रास आहे आणि नाही केला तरी हाच त्रास आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक उपचारच करून घ्यायचे नाहीत. पण आता आपण काय केलंय, आपण एक नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली आहे भारतामध्ये, BEIM. या टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, कुठेही कापणार नाहीयेत, कुठेही शिवणार नाहीयेत, साधारणतः जखम होऊ देणार नाहीयेत. अशा पद्धतीने अतिशय सुटसुटीत अशी टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतोय, हा मी आता म्हटल्याप्रमाणे मूळव्याधीमध्ये एक मौंसल भाग तयार होतोय. तो जो मौंसल भाग तयार झालेला आहे हा टेक्नॉलॉजीचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, पिन्सर म्हणून. त्या पिन्सरच्या तोंडामध्ये तो फक्त मौंसल भाग देतो. या मौंसल भाग जो त्या इन्स्ट्रुमेंटच्या तोंडामध्ये आलेला आहे त्या ठिकाणच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमधलं आपण पाणी काढून घेतो, म्हणजे त्या पेशींचं वेपरायझेशन करतो. म्हणजे काय करतो, एखादी ज्वारीची भाकरी आपण तव्यावर टाकली, तव्यामध्ये हीट असते त्यामुळे भाकरीतलं पाणी निघून गेले की भाकरी कडक होते. तसं तो जो मौंसल भाग आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या तोंडात दिल्यामुळं तो त्याच्यातलं पाणी निघून जाऊन तो निर्जीव होतो. संपलं, आपलं काम संपलं. आपण कुठं कापणार नाही आहेत, आपण कुठं शिवणार नाहीत. कोणताही शरीराचा भाग जर निर्जीव झाला तर तो स्वतःहून गळून पडतो आणि त्या ठिकाणी फ्रेश टिश्यू येतात. याला बीम असं म्हणतात. अगदी बरोबर. खरं तर ही उपचार पद्धती जी आहे बीम, त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे. मात्र थोडंसं इथं ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करतोय, मूळव्याध आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर सुनील उगिले. सर, आपण ब्रेकला जाण्याच्या आधी बीम उपचार पद्धतीबद्दल बोलत होतात आणि त्याविषयीच मला तुम्हाला विचारायचं आहे की या उपचार पद्धतीची गरज नेमकी कधीपासून भासायला लागली? मुख्यत्वे आताच आपण बोलल्याप्रमाणे हा उपचाराचं जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य बऱ्याचदा काय होतं, आम्ही गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. पेशंटला आराम तर मिळायचा, पण जो हा फेज असतो, पेशंटच्या डोक्यामध्ये काही प्रश्न असतात किंवा उपचार केल्यानंतर पण आजार होतो, उपचार केल्यानंतर पण कंट्रोल जातो, म्हणजे आणखी एक भीती आहे. तर हे कुठंतरी कमी करणं गरजेचं होतं. नंबर 3, वेदना. आपण डॉक्टर म्हणून आपण त्या भागाबद्दल वेगळा विचार करतो, पण एक रुग्ण म्हणून जे विचार करतात, वेदना हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं ह्या उपचारामधून वेदना कशा कमी करता येतील हा विचार करत असताना काहीतरी एक नवीन टेक्नॉलॉजी आणणं गरजेचं होतं, म्हणून आपण ही टेक्नॉलॉजी आणलोय. उदाहरणार्थ, आपण इतके दिवस आपण मोबाईल वापरतोय, इंटरनेट वापरतोय, 2G, 3G, 4G, आता 5Gचा विचार करतोय. तसंच आहे उपचारामध्ये. आपल्याला नेहमी एक पाऊल पुढे किंवा काहीतरी ज्या अडचणी निर्माण होत असतात त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप कराव्या लागतील आणि त्या आपण आपल्या रुग्णांसाठी अवेलेबल केलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीम उपचार आणि आयुर्वेदिक क्षारसूत्र यात डिफरन्स काय? हा सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत हा प्रश्न आहे. मॅडम, मी आयुर्वेदाचा ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे जे शास्त्र आहे त्याचाच वापरण्याचा अधिकार आहे मला. आपण क्षारसूत्रामध्ये काय करतो, तर तो जो मौंसल भाग असतो तो हा मौंसल भाग काढणे हा सगळ्यांचाच उद्देश आहे. पण क्षारसूत्रामध्ये त्या मौंसल भागाच्या मुळाशी आपण ते एका धाग्याने बांधत होतो आणि त्या धाग्यावरचे जे औषध कोटिंग केलेलं असायचं त्याच्यामुळे त्या मौंसल भागाचं केमिकल क्वाट्रायझेशन होऊन तो गळून पडायचा. आम्ही त्याला क्षारसूत्र म्हणत होतो. पण बांधणे आणि गळून पडणे आणि तिथून पेशंट चांगला होणे, बांधणे आणि गळून पडण्यामध्ये 7 ते 8 दिवस लागायचे आणि तिथून पेशंट व्यवस्थित होण्यासाठी परत 8 ते 10 दिवस लागायचे. म्हणजे पेशंटचे साधारण 15 ते 20 दिवस जात होते. पण सेम टेक्निक, म्हणजे तंत्रज्ञ तेच आहे, फक्त आजच्या आधुनिक काळातले गॅझेट्स म्हणूया आपण त्याला आपण अग्निकर्म म्हणतो. आपण त्याला जर बीमला जर तसं पाहिलं, जर अग्निकर्म हा उपचार म्हणतो जो आमच्या आयुर्वेदामध्ये आहे. तर क्षारसूत्राचंच टेक्निक आपण आधुनिक उपकरणांच्या साह्याने बीममध्ये वापरतोय. त्याच्यामुळे क्षारसूत्रामध्ये जो काही उपचारासाठी वेळ लागत होता तो आपण वेळ कमी केलाय, त्याच्यातली सुलभता वाढवलेली आहे. यस. आणि सर, बीम उपचारांमुळे शौच कंट्रोलवर काही परिणाम होतो का? निश्चितच नाही, कारण यामध्ये आपण कुठं कापत नाहीये. तात्पर्य असं मला म्हणायचं आहे की अगोदरच्या काळामध्ये उपचार न करण्याचं कारणच ते असायचं, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटायचं की आपण उपचार केला तर संडासचा कंट्रोल जाईल. म्हणजे काय, मला शौच आली तर मी आज रोखून धरू शकतोय. लोकांना असं वाटायचं की रोखून धरण्याची कॅपॅसिटी निघून जाईल का. पण आपण आपल्या बीममध्ये आत्ताच चर्चा केल्या, पण आपण कुठं कापून शिवतोय का? मुळेच नाही. आपण फक्त तो वाढलेला भाग निर्जीव करतोय, तिथं कुठेही आपण टाका मारत नाही. त्याच्यामुळं तुमच्या संडासच्या
कंट्रोल करणाऱ्या पेशी ज्याला आपण स्पेंटर्स म्हणतो त्याला आपण कुठंही स्पर्श करत नाहीत. बरं. त्यामुळे त्याला इजा होणार नाही, त्यामुळे तुमच्या कंट्रोलवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. येस, आणि अनेकांना अशी भीती देखील वाटते की आकारमानावर काही परिणाम होतो निश्चितच का? नाही. आपण टाके मारणारच नाही. टाके मारल्यामुळे काही ना काहीतरी जागा शिवली जाईल आणि काहीतरी कमी होईल. आपण ह्या ट्रीटमेंटमध्ये कुठे टाके मारत नाहीये, त्याच्यामुळे तुमचा कंट्रोल जाणार नाहीये, तुमचा आकारमान किंवा जागा लहान होणार नाही. आणखी एक भीती अशी असते की एवढं सगळं केल्यानंतर आजार परत होईल का. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हां. की एवढं सगळं तर उपचार निश्चितच नाही. घेतल्यानंतर तर आजार परत होईल का याचं उत्तर मी 2 मुद्द्याद्वारे देईन. बरं. पहिला मुद्दा आहे, तुम्हाला आजार का झाला ह्याचा विचार करा. तुम्ही जोर लावून कुंथून संडास केल्यामुळे आजार झालाय. आज मी उपचार करून तुमचा आजार दुरुस्त करतोय, तुमच्या ठराविक जागेवर आजाराचा उपचार करतोय. म्हणजे संडासाचा सर्कम्फरन्स झाला तर त्या 5 ते 10% मी उपचार करतो. 80-90% जागा तुमची त्या ठिकाणी चांगली आहे, शाबूत आहे, त्याला मी टच पण करत नाही. पण तुम्ही त्याच सवयी तर त्याच पद्धतीनं जोर लावता का नाही होणार. बरोबर आहे. तर होऊ नये म्हणून तुम्ही पण आहारामध्ये बदल केले पाहिजेत. एक साहजिक. मुख्य कारण. आणि दुसरं कारण टेक्नॉलॉजी. बरोबर. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण कापत नाही, शिवत नाही, त्याच्यामुळे आजार परत होत नाही. बिलकुल. Yes. आणि सर या बीम उपचारानंतर काही त्रास होतो का, म्हणजे वेदना किंवा रक्तस्राव असा काही त्रास होतो? निश्चितच नाही. आपण 0 म्हणणार नाही, पण 100 पैकी 5 ते 10. बरं. बऱ्याचदा काय होतं, पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात ते काही अगदी 3rd डिग्री किंवा 4th डिग्री असे येत नाहीत. काही पेशंटचा आजार हा 1st डिग्रीमध्ये असतो, काही 2nd, काही 3rd, काही 4th, काही एक्सटर्नल, कधी इंटरनल, असं कॉम्बिनेशन ऑफ डिसिजेस असतात. त्याच्यामुळे आम्ही ट्रीटमेंट करताना फक्त बीमच वापरत नाही. पेशंटच्या गरजेनुसार आणखी 1-2 टेक्नॉलॉजी, लेझर असेल, क्षारसूत्र पण कधी कधी वापरतो, कधी कधी स्टेपलर पण वापरतो, कधी कधी इंजेक्शन थेरपी पण वापरतो. कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट आज पेशंटचा आजार दुरुस्त करण्यासाठी जे काही योग्य आहे, हे योग्य म्हणजे कसं, पेशंटचा त्रास होणार नाही, रक्तस्राव होणार नाही, कंट्रोल जाणार नाही, जागा बारीक होणार नाही, आजार परत होणार नाही. हे 5 मुद्दे लक्षात ठेवून जे काही वापरता येईल कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट्स आपण वापरतो. बिलकुल. Yes. फिशर होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत आणि लक्षणं काय? फिशरमध्ये मुख्यत्वे करून स्वच्छ कडक झाल्यामुळे पेशंट जोर लावतो, त्यामुळे ती जागा फाटली जाते. ओके. ती फाटणाऱ्या जखमेला फिशर म्हणतो. हे मुख्य. त्याची लक्षणं काय आहेत? रक्त पडणे, आग होणे किंवा वेदना होणे आणि मलबद्धता होणे. आता मी इथे थोडक्यात सांगतो. रक्त पडणे मूळव्याधीमध्ये पण आहे आणि फिशरमध्ये पण आहे. बरोबर. पण रक्त कसं पडतं? ते थेंब पडतंय, चिळकांडी लागतेय, संडासला लागून पडतंय, संडास नंतर पडतंय, संडासला रेष मारल्यासारखं पडतंय, असे विविध प्रकारे रक्त पडू शकतं. तर ह्याच्यासाठी निदान खूप गरजेचं आहे. म्हणजे रक्त पडलं म्हणजे मूळव्याध झाला किंवा फिशर झाला असं मुळीच नाहीये. रक्त कशा पद्धतीनं पडतं? संडास आधी का संडास नंतर का संडास सोबत, धार का चिळकांडी का लागून, त्याच पद्धतीनं वेदनेमध्ये पण आग होणे, ठणका मारणे, कापल्यासारखं वाटणे, मिरची टाकल्यासारखं वाटणे, गुदगुद करणे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना आहेत. तर ह्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. मूळव्याधीच्या वेदना वेगळ्या असतील, फिशरच्या वेदना वेगळ्या असतील. ह्या वेदनेसोबत संडास साफ न होणे किंवा मलबद्धता म्हणतो, कुणी एका दिवसात 4 वेळेस जाईल, समाधानच वाटत नाही. एखाद्याला खूप कुंथून करावं लागेल, एखाद्याची खूप जाड होईल, एखादा 2-2 दिवस जाणार नाही, 3ऱ्या दिवशी जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचं निदान न करता त्या जागेचं पण तपासणी केली गेली पाहिजे. स्वच्छची जी जागा आहे ती तपासली गेली पाहिजे. तिथं शोधलं पाहिजे इथं मूळव्याध आहे, फिशर आहे का भगंदर आहे, आणखी एक आजार. अगदी तर बरोबर. ह्याच्यानुसार आपल्याला उपचार नियोजन करावं लागेल. अगदी Yes. बरोबर. भगंदरचा तुम्ही विषय काढला सर. भगंदर म्हणजे नेमकं काय आणि त्यावरचे उपाय काय? हा, भगंदर हा आजार तसा गंभीरच आहे. बरं. हा जसा पेशंटसाठी गंभीर आहे तसा डॉक्टरांसाठी पण गंभीर आहे. भगंदरमध्ये काय झालेलं असतं, स्वच्छाच्या आजूबाजूच्या जे मौसल भाग आहे तिथं कुठंतरी एक छोटीशी पुटकळी तयार होते, त्याला आपण गाठ म्हणूया, किंवा छोटंसं मौसल भाग तिथं घट्ट झालेला असतो. बरं. हा घट्ट भाग 1 ते 2 दिवस दुखल्यासारखा वाटतो, कधी कधी निघून साफ होतो, किंवा तोच घट्ट भाग आकारमानात वाढ होते आणि त्यामध्ये ठणका चालू होतो. 3 ते 4 दिवस खूप ठणक लागते, त्याच्यानंतर थोडासा ताप येतो, विकनेस येतो, त्याला आपण इन्फेक्शन झालं असं म्हणतो. आणि ही जी गाठ तयार झालेली आहे स्वच्छाच्या आजूबाजूच्या प्रदेशातली, ही कधी बाहेरून फुटते. बरोबर. तर त्या ठिकाणी एक टनेल तयार झालेला असतो, एक आर्टिफिशियल कॅनल तयार झालेला असतो, त्याला आपण फिशुला असं म्हणतो. हा जसा पेशंटसाठी गंभीर आहे किंवा वेदनादायक आहे तसा डॉक्टरांसाठी पण आहे. कारण हा आजार मुख्यत्वे करून संडास कंट्रोल करणाऱ्या पेशी कट करून बाहेर आलेला असतो, ओके. थ्रू झालेला असतो.
कधी कधी तो दोन प्रकारचे पेशी असतात, इंटरनल स्पिंटर आणि एक्सटर्नल स्पिंटर्स. कधी कधी तो एक्सटर्नल मध्ये असतो, कधी कधी इंटरनल मध्ये असतो, कधी दोन्हींच्या मध्ये असतो, कधी दोन्ही पियर्स करून गेलेलं असतं. त्याच्यामुळं ह्याचे जसे प्रकार आहेत 4-5 प्रकार, त्या पद्धतीनं आपण त्यामध्ये उपचार करतो. उपचारामध्ये बेसिकली आपण क्षारसूत्र आणि लेझर ह्याचं कॉम्बिनेशन करतो. कधी कधी फक्त लेझर वापरतो, कधी कधी फक्त क्षारसूत्र वापरतो. कधी कधी छोटासा तिथला काही खराब झालेला पार्ट असेल, त्यात ज्यामध्ये पू गोळा झालेला असतो, इन्फेक्टेड असेल, तर तो थोडासा आपण बाजूला लेझरने पण काढतो. म्हणजे आपण हे लक्षात घ्या की कुणीतरी आम्हाला फोन करतो, सर मला मुळव्याध झालाय आणि उपचार मला ऑपरेशन करायचं, असं नाहीये. हे तुमच्या आजाराचं निदान गरजेचं आहे, तुमची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे, तुम्हाला योग्य काय आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पेशंटला ऑपरेशनची गरज नाही आहे. बरं. 100 जर पेशंट पाहिले तर त्यातले 10% पेशंटला आपल्याला काहीतरी उपचार करावे लागतात. 90% पेशंटला औषध उपचाराने आणि त्याच्या दिनचर्या व्यवस्थित करून देऊनच बरं केलं जातं. बरं. त्याच्यामुळं हे जे आपण पेपरमध्ये वाचतो, जाहिरातीमध्ये वाचतो, आणि काय होतं ह्याचा दुसरा भाग एक असा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा स्वच्छ जर साफ झाला तर तुम्हाला बरं वाटायला लागतं आणि तुम्ही डॉक्टरकडे जात नाही. पण त्याच्यामुळे तुमचा आजार दुरुस्त होतोय का? मुळीच नाही. आजार तिथं दबून असतो. आजार मग आणखी काहीतरी केल्यानंतर आणखी काही दिवसानंतर तयार होतो, परत त्रास होतो, परत आपण औषध घेतो. तर याचा अर्थ काय होतोय, आपण लाक्षणिक ट्रीटमेंट घेतोय. म्हणजे समजा तुम्हाला निमोनिया झालाय आणि तुम्हाला ताप आलाय, तो तापेची जशी क्रोसिन खाल्ल्यास ताप कमी होतो, तसं निमोनिया कमी होणार आहे का त्या गोळीनं? निश्चितच नाही. तसं मूळव्याधीच्या आजारामध्ये तुमचा स्वच्छ साफ करणे म्हणजे उपचार नाहीये. तर त्या जागेमध्ये जे काही आजार निर्माण झाले ते दुरुस्त करणं म्हणजे उपचार आहे. आणि आपण जर असे काही तात्कालिक औषध घेऊन त्याला दाबत राहू तर आजार गंभीर रूप निर्माण करू शकतात. अगदी बरोबर. अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन सर तुम्ही केलेलं आहे. अनेक गैरसमज आमच्या प्रेक्षकांच्या मनात असतील, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नक्कीच दूर झाले असतील. सर तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढे छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच टॉक टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.